पंढरपूरला आले होते. कुठे? पंढरपूर. कोणी कोणी पाहिलंय? बरं, काय आहे तिथं? कोणाला कोणाला माहिती आहे? कशाचं मंदिर आहे तिथं? विठ्ठल रुक्मिणीचं. अजून कोणाचे मंदिर आहेत? बऱ्याच त्यांच्या भक्तांची मंदिरं आहेत, ज्यांना आपण संत म्हणतो. अनेक संतांच्या समाधी त्या ठिकाणी आहेत पंढरपुराच्या त्या चंद्रभागेच्या तीरावर. त्या नदीला काय म्हणतात? चंद्रभागा. त्या चंद्रभागेच्या तीरावर अनेक देवांची मंदिरं आहेत. अनेक संत आधी, अनेक साधू, अनेक वारकरी, अनेक भक्त त्या ठिकाणी पायी वारीने, गाडीने त्या कार्तिकी आणि आषाढी एकादशीच्या वेळी एकत्र येतात आणि ते विठ्ठल रुक्मिणीचं मनोभावे दर्शन घेतात, लोटांगण घालतात आणि त्या चंद्रभागेमध्ये स्नान करतात. का स्नान करतात? जाधव सर सांगा थोडक्यात, का स्नान करतात तिथं? वगैरे म्हणून. म्हणजे आपण त्या काळामध्ये त्या वारीच्या दरम्यान जर आपल्याकडून चुकून काही पाप झालेलं असेल, पाप म्हणजे काय? कुठली वाईट गोष्ट करणे. आपल्या हातून एखादा पक्षाचा वध झाला, आपल्या हातून एखाद्या प्राण्याला दुखापत झाली, आपल्या हातून एखादा माणूस दुखावला गेला, की आपल्या हातून एखाद्याचं जेवण चोरलं गेलं असेल, एखाद्याचं आयुष्यातलं काही हक्क आपल्याकडून चोरलं गेलं असेल, तर हे पाप आहे. एखादा व्यक्ती आपल्याकडून दुखावलेला असेल विनाकारण, तर ते सुद्धा आपलं पाप आहे. आणि वारकरी मनामध्ये छोटीशी फार मूळ भावना असते. आणि वारकरी म्हणजे हा शेतकरी, कष्टकरी ह्या लोकांची समूहाची एक जमात आहे, की ही लोक वर्षभर शेतीत कामे करतात, पण कार्तिकी आणि आषाढीच्या वेळेला त्यांनी शेतातली कामं झालेली असतात. लावणीचं काम झालेलं असतं म्हणून शेतकरी मोकळा असतो आणि तो मनोभावे विठ्ठलाच्या दर्शनाला जातो. कार्तिकीच्या वेळेस भात जोडून झालेला असतो, शेतीची कामं सगळी संपलेली असतात अरबी हंगामातली बऱ्यापैकी, म्हणून कार्तिकीच्या वेळेला सुद्धा हा सगळं सीझन पूर्ण झाला म्हणून शेतकरी रिकामा असतो. तो देवाच्या भक्तीसाठी, त्याचं पाय पकडण्यासाठी आणि आपले पाप धुण्यासाठी, की आपल्या मनातलं वाईट विकार विचार तिथं टाकून देण्यासाठी तो पंढरपूरची वारी करतो. असे अनेक संत त्या ठिकाणी येत असत, अनेक भक्त त्या ठिकाणी येतात, अनेक वारकरी येत असत. आणि गाडगे बाबा सुद्धा त्यावर्षी पंढरपुराला आले होते वारीला. तिथं आल्यानंतर त्यांनी चंद्रभागेच्या तीरावर ते बसले होते. पंढरपूर देवाचं दर्शन घेतलं, त्यांनी पाहिलं. सुंदर ते रूप होतं, किती छान असं म्हटलं बघा, सुंदर ते ध्यान उभा विटेवरी. छान असं रूप त्यांनी डोळ्यात भरून घेतलं आणि त्यांना खूप आनंद झाला, की बाबा या पंढरीचा विठुराया म्हणजे खरंच समाधान आहे. याची डोळा जर मी याला पाहिलं तर माझ्या मनाला खूप शांती मिळते. म्हणून संत गाडगेबाबांनी दर्शन घेतलं आणि बाहेर जाऊन त्या नदीच्या पात्रात वाळू आहे, पलीकडे पाणी आहे, ते पाणीच्या आणि वाळूच्या मध्ये मोकळ्या जागेवर ते बसले होते. तिथे त्या ठिकाणी एक भटजी माहिती आहेत ना? आपण इकडे काय म्हणतो ना, तात्या म्हणतो ना, लग्न लावणारे, पूजा घालणारे. हां, मग ते त्या ठिकाणी एका माणसाला घेऊन आले होते. एक माणूस त्याला घेऊन आला होता आणि तिथे त्यांनी सगळे डबे उघडले. अनेक प्रकारचे जेवण त्यांनी तयार करून आणलं होतं, हातकाड खांद्यावर त्याच्या आणि निष्ठ बस. तर तिथं त्या ठिकाणी जेवण आणलेलं होतं, भरपूर पंचपक्वान त्यांनी बनवून आणलेली होती. आणि त्या माणसाला त्यांनी अर्ध्या धोत्रात असं उघडं नागडं अर्ध बसवलं होतं पाटावरती आणि समोर भला मोठा पाट मांडलेला, पूजा मांडलेली होती. आणि तो माणूस सारखा हातात असा पाणी घ्यायचा आणि पानाने ते पाणी असं वर ढाकायचा आणि म्हणायचा ओम भट स्वाहा. आणि त्या माणसाला म्हणायचं घ्या त्या अग्निकुंडामध्ये थोडंसं धान्य अन्न टाक. आणि तो माणूस तूप आणि ते अन्न त्याच्यामध्ये टाकायचा आणि पुन्हा पाणी उडवायचं आणि ओम भट स्वाहा. गाडगे बाबा ती मजा दुरून पाहत होते. गाडगे बाबा दुरून पाहता पाहता त्या जवळ आले आणि त्याला विचारलं, अरे बाबा म्हणे काय चाललंय? ते म्हणे ह्याचे वडील वारलेत. ह्याचे कोण वारलेत? वडील वारलेत. आणि ह्याचे वडील कुठे राहतात? स्वर्गात राहतात. आणि आता त्याची वार्षिक श्राद्ध आहे आणि त्यांच्या मनाला शांती मिळेल, हे सगळं पंचपक्वान्न त्यांना स्वर्गात खायला मिळावं म्हणून आम्ही ते इथून त्यांना काय करतोय? पाठवतोय. मग ते पाठवतोय म्हटल्यानंतर गाडगे बाबा हसायला लागला. अरे कमाल आहे म्हणे, तुम्ही इथे चंद्रभागेच्या तीरावर बसले वाळूत, इथं तुम्ही त्याची मूर्ती मांडली, इथं सगळं अन्नधान्य इथं ठेवताय आणि पाणी फक्त वर उडत आहे. हे अन्नधान्य सगळं म्हणजे पंचपक्वान्न स्वर्गात पोहोचते. भटजी म्हणाले, शे मूर्ख माणसा, या पूजेची चेष्टा करतो का? माझी चेष्टा करतो का? माझ्यावर हसतो का तू? तुला फार मोठं शाप लागेल, फार मोठं तुला त्रास होईल, हे चुकीचं बघतोय तू. गाडीबाबा म्हणाले, ठीक आहे मला होऊ दे त्रास, मला सांगा तरी की तिथं कसं पोहोचतं. म्हणजे माझ्या मंत्राच्या प्रतापाने, माझ्या मंत्राच्या शक्तीवर मी हे सगळं त्याच्या वडिलापर्यंत स्वर्गात पोहोचवत आहे आणि त्याच्या वडिलांच्या आत्म्याला तिथे काय मिळणार आहे? शांती मिळणार आहे. गाडगेबाबांना प्रश्न पडला, मी अमरावतीत राहतो. कुठे? अमरावतीत. पंढरपूरपासून अमरावती 400 किलोमीटर आहे, 400-500 किलोमीटर आहे. माझं शेत कुठे आहे? अमरावतीत आहे. चंद्रभागा नदी कुठे आहे? पंढरपुरात आहे. आता मी कुठे आहे? पंढरपुरात आहे. अरे कमाल आहे म्हणे, ह्याचं जर अन्न स्वर्गात पोहोचत असेल आणि मी जर या चंद्रभागेतून पाणी टाकलं तर माझ्या शेतीला पोहोचायला पाहिजे. मग गाडगेबाबांनी काय केलं? त्याच्या थोडं अलीकडे आले. त्या बाजूला अमरावती होतं, त्या बाजूला चंद्रभागा होती, मध्ये गाडगेबाबा होते आणि तिथं पूजा मांडलेली होती. त्याने इकडनं टोपली घेतली, पाणी भरलं नदीतून आणि त्या पूजेकडे असं टाकायला लागले. सगळं पाणी त्या पूजेवर जाऊन पडत होतं. तो भटजी चिडला, तो माणूस चिडला आणि ते म्हणाले, काय मूर्ख माणूस आहे म्हणे, काय करतोय तू असा? अरे म्हटलं, मी माझं काम करतोय. काय काम करतोय म्हणे? माझी पूजा तू भंग केलीस. गाडगेबाबा शांतपणे म्हणाले, जर माझी शेती अमरावतीत आहे म्हणे, मला इथून अमरावतीला पाणी पाठवायचं म्हणे. का?
माझ्या शेतीला मी पपई लावलेली आहे, त्या पपईला पाणी द्यायला कोण नाही म्हणे, मी इथं आलोय वारीला, त्याच्या चंद्रभागेचं पाणी मी अमरावतीला पाठवतोय म्हणे. मग मूर्ख माणूस आहे का म्हणे तू, इथं चंद्रभागेचं पाणी अमरावतीला कसं पोहोचेल म्हणे. अरे काय भटजी, तुम्हीच सांगितलं नाही बाबाने आता की याचे बाप मेला म्हणे तो स्वर्गात आहे, इथून पाठवलं धान्य त्याच्या बापाला पोहोचते म्हणे, वरती पोहोचते ना, पोहोचते. तर माझं इथं चंद्रभागेचं पाणी अमरावतीला का नाही पोहोचत म्हणे. भटजीला त्याची चूक कळली आणि मग गाडीवर त्याच्यामुळे काय करायचे, अशा पाखंड किंवा अशा काही अन्न म्हणजे ज्या चुकीच्या रूढी परंपरा आहेत, ज्या गोष्टी प्रत्यक्षात नाही आहेत, जी व्यक्ती प्रत्यक्षात नाही, त्या व्यक्तीच्या नावाने जे सगळं कर्मकांड सुरू आहे, ह्या कर्मकांडावर ते फार आघात करायचे, फार बोलायचे. दिवसभर ते गावागावातून झाडू मारायचे, कमरेला त्यांचे झाडू लटकलेले असायचे, खापराचे तुकडे असायचे मडक्याचे, डोक्यात चिंध्या बांधलेल्या असायच्या, अंगावर गोधड्या असायच्या, रूप सगळा बावळा होता, पण अंगी मात्र अनेक कळा होत्या त्यांच्या. मग ते गावागावात फिरायचे, रात्रीच्या वेळी मात्र लोकांच्या दिवसभर गावातली घाण साफ करायचे आणि रात्री डोक्यातली घाण साफ करायचे. रात्री लोकांच्या डोक्यातून घाण काढायचे, म्हणायचे बाबा रे तीर्थो धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, म्हणजे तीर्थात ठेवलेला दगड म्हणजे धोंड्याला उतलेलं पाणी हे तीर्थ नाहीये, ते तीर्थ त्या दगडावर उतलेलं पाणीच आहे आणि देव पैशाचा भुकेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते काही करू नका, कर्मकांडात पडू नका. नेहमी ते शिकवण द्यायचे माणसाला की तुम्ही कर्मकांडात पडू नका, तुम्ही सत्य जाणा. जिवंतपणी माणसाला काय द्यायचं, मेल्यावर कोणी खायला येतो का, कोणाला पिंडदान केलं म्हणून त्याचं पिंड त्याला पोहोचतं का. इथं कोण शिवतो त्याच्या पिंडाला, कोण शिवतो, कावळा. पोट कोणाचं भरतं, कावळ्याचं. ठीक आहे, पुण्याचं काम कावळा तरी खातो, पण वरचा माणूस खाणार आहे का, नाही खात. पूजा झाल्यावर सगळं बांधून घेऊन जातात ना, सगळं सीधा बांधून येतात ना, कोण खातं मग ते. म्हणजे हे कर्मकांड असतं, ह्याच्यात काही गोष्टी सत्य असतात. सत्य जाणून घ्या आणि सत्याचा मार्ग धरा, मेहनतीचा मार्ग धरा, माणुसकीचा मार्ग धरा, असं गाडगे बाबा नेहमी त्यांच्या शिकवणीतून सांगत असायचे. आणि ते कोणता भजन म्हणायचे, म्हणा कोणता भजन म्हणायचे, बोला कोणता, गोपाला गोपाला, बोला देवकी नंदन, परत राधा काळे, कशी वाटली गोष्ट, मस्त. म्हणजे अशा काही गोष्टी तुम्ही करणार का. थँक्यू.